नमस्कार मित्रांनो, माझा आज पहिला ब्लॉग आहे. तर आज आम्ही चालू मित्रांसोबत फिरायला. पुढं चालू ते पुढं कळेलच. जातो आता मित्रांच्या घरी, मित्रांना घेतो आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आम्ही कुठं चाललो आहे. ठीक आहे, भेटूया पुढे. आता आलो विश्लेला घ्यायला. काय म्हणते? 2 तासांनी आलो. होतंय का? होतंय बघू, चेहरा बघू. गेलं काय? नाही टी शर्ट रे, टी शर्ट नागडं घेतलं व्हिडिओ मध्ये. हा सगळं टाकणार आहे मी. काय आलं आता पूर्ण ब्लॉग आपलं नाही टाकत. तिकट मारतो ना, बीप मारतो. काय विषय जे करायचं काय करतो, फोनच नाही. पण स्वप्ना म्हणते पाईपच जायचं म्हणते एक्स्ट्रा. मग मला नवीन घालावं लागेल. मग त्याला तो घाल की नवीन. मग ठीक आहे चल. आज तुला नवीन देतो म्हणते. मी नवीन घाल, नवीन देतो. दरबू हॅलो तू नवीन नाही घातला का? बरं नाही घालतो. बरं बसल का पण तो वाला, माझा वाला? अरे बिना चप्पलचं चल उपवास आहे म्हण. हॅलो, अरे बिना चप्पलचं चल उपवास आहे म्हण. हा चालतंय. गाडी निघली. नवीन सुमित माहितीच नव्हतं. मुझे छोड़ के मत जाओ. मंडळाबाहेर राहत आहे. HSRP नंबर प्लेट भेटली पाहिजे असल्या. गाडी चालवायला लागली. काय म्हणते, पिंपरीत पण जाणार नाही मग अशी गाडी चालवायला लागलाय तू. विसरला तसं जिम मध्ये आणते. नाही माझ्या ठेवला आहे रे. ठेवलेलं आहे, चोरून ठेवलं. कधी लागले की 400. लेस बांधू दे ना. हे बघ ना, हे बघ. हा ना, ऐकत नाही. होतंय का? होतंय. आमच्या पिंपरी चिंचवडचे महान कार्यकर्ते. बघा कसं टाकणार आहे. आता काय बोला, असे लोक आहेत ना आमच्या इथं, आणले पाहिजे. तुझ्या तिथे टाकणार ते बोलायच्या टायमिंगला बरं व्हिडिओ चालू केला. नाही, बंद होता आता चालू केला. एक नाही का रिले त्याच्यावरती, काय दिवाळी की हार्दिक शुभकामनाएं, होली संभाल के खेले, होली में पतंग हाथ से उड़ाए. तिकडे थांब जरा, व्हिडिओ काढतो. मित्रा बोलवत आहे. बोलो फोन लवकर गाडी थांबू. लावलाय का? आल्या बाई. गाडीवर येणार 7, 8, 9 इकडे बंद करते. बंद नाही केलं, 0.5 केलं. हो करायला लागलाय तू. काय आयफोन असून तो यात काढायला लागलाय. व्हॅल्यू डाऊन करायला लागला. गाईड. मळवलेला. आता आम्ही चाललोय इथे लोहगडला चालत. आता मोठे युट्यूबर आता फोन काढतील बघा, तुम्हाला दाखवतो. काढ घे डायरेक्ट गिम्बल. वरनं आपण चाललोय कुठं? किल्ल्यावरती. डेंजर बोलर.
आता इथून लोहगडला चला चला जाणार आहे का रिक्षाने का आता बघा ना, रिक्षाला विचारताय. आठ जाऊ घुसू आम्ही कसं पण किती वाजता रिक्षा आहे ना, चढणारच नाही होते. किती किलोमीटर आहे इथून? किती किलोमीटर आहे इथून? 6 किलोमीटर. मग चल चलत जाऊ ना 6 किलोमीटर. जमतंय ना? प्लेन रस्ता नाही. हा मग असं सक्षाला विचारतो, सक्षा चढला तर आपणच चढणार का? रिक्षाला बोललो आम्ही, एकाचे 150 रुपये म्हणते. काय बोललो आता? त्यावेळेस 6 किलोमीटर चलत चलत ट्रॅक करत करत मजा येईल, आहे की नाही? बघा हा माणूस चढू शकतो म्हणल्यावर आम्ही तर आरामशीर चढू शकतो. माझ्यावर येतोय परत परत. जिगरी तू आपला. जिगरी तू आपला, आहे की नाही? त्याला जरा टुरिस्ट बोलवलं, चिडवलं, विसल्याला मग त्यांनी टोपी परत दिली. बघा हे बघा, हेअर कट केलेलं असतंय. हा बरोबर. अरे ते नाही बाबा, सांगतोय काय बोलतात. कुत्रा आहे का तू? अरे अरे ब्लॉग चाललोय प्रेमाने. तू काय कटिंग नाही दिसत का? दिसते एक कटिंगचं हे घे, क्लोजअप घे. सिनेमॅटिक नाही ब्लॉग. इथं लोहगडला चाललोय आम्ही चलत माग आता उचकी चाललोय, म्हणून आम्ही ते इग्नोर करतो, कारण तुम्हाला पण डिस्टर्ब होईल की असे शब्द यांचे तुम्हाला ऐकून कसं तरी होईल. काय झालंय? 6 किलोमीटर चाललं नाही म्हणतात ते. म्हणला होता ना? हा 520 एकाच्या 4. तिथं खाली एकाला 150 म्हणलं, इथं चौघाला 150 फरक आहे. पाय 1 2 1 2 1 2 टुकू प्रेमाने मजा येते जायला. तसं चष्मा घालू का? नाही राहू दे, HD दिसला पाहिजे इकडचं तिकडचं निसर्ग. नाही तर चष्मा घालून ब्लॅक होऊन जाते, अंधारात वाटतंय सावली पडली. कसला भारी बनवला केला, काही शकत. मग विशाल काय बोलायचं नाही का? आपण लोहगडला म्हणजे चाललंय अजून 5 किलोमीटर बाकी आहे. 4 किलोमीटर बाकी आहे अजून. चलत चाललोय आम्ही. नाही का तर बाहेर. हा बसतो की बसतो. पण नाही आम्ही तर चालतंय बघा, सगळे येत आहे. चैत्र येतंय, ऋत्या येतंय, विश्ला येतंय. तो माणूस बघा, ह्या माणसामुळे आम्हाला कठीण चाललंय. मी विचार केला होता की मी सर्वात पुढे जाईल लोहगडवरती, सर्वात पहिले जाऊन पोहोचल, टॉपवरती जाऊन आराम करल. पण ह्या माणसामुळं हा का मला थांबावं लागतंय. नाही आतापर्यंत पुढे बरी गेलो असतो. कधीपासून चढतोय आतापर्यंत वरी पोहोचलो नाहीये. मला थांबलेलो फोटो काढायला, जॅकेट काढले, फोटो काढले सगळ्यांनी. परत वरी गेले सगळे, आम्ही मागे राहिलोय. आता इथं बघा राईड बीड चालली आहे. इतकं चालायच्या नंतर आमची अवस्था बघायची. एक तिथं इथं मी अवस्था आमची बेकार आहे. गाडी सक्षा गाडी उडून जाईल. येऊ दे. काय बोलला? हा अवस्था बेकार आहे. आता ऑलमोस्ट पोहोचलोयच आम्ही. 5-6 मिनिटात. हा बघा इथं आता आम्हाला कोणी नाही थांबू शकत. आता आम्ही डायरेक्ट बरी जाणार आहे. बरी राहिल्या लोहगडच्या पायऱ्या स्टार्टिंगच्या. आत्ता जाऊन पोहोचलोय आम्ही. याला फॉरेनर बोललेत सगळे, आउटफिट आहेत म्हणून. सक्षा मी म्हणतो खाऊन जाऊ आपण तिथं. असे थांबले तिथं.
हा कुठेत ते काय थांब झूम करतो. चैत्य कसं काय नाही थांबणार. त्याच्या मग मागे उरकवलं गिरकवलं तर काहीतरी सांगता येत नाही ना. हल्लं चढलोय भेंडी चढतच चाललंय. सोबत अजून एक चढ होता वाला चढ. चल तर वर जाऊन भेट. तिकीट काढलंय आता 25 रुपये तिकीट एकाचं. 10 तिकीट काढलेत. काय तिकीट आहे हे बघा. चिंगम दे रे एक माझ्याकडं नाही. शिंगम तिथनं वरी चढचढत जायचंय. आमचा मित्र विशाल बोरे इंस्टाग्राम आयडी टाकतो. फॉलो करायचं तर फॉलो करा. दाखवलं की कच्चा नको फिकू रे. सगळे आपलेच फोटो काढतो टाकतो. थांब ना. इथं वरील होगड अजून चढायचंय. आमचा सक्षम भवितच ठकलेला आहे. पोचलं किल्ल्यावरती. हा दरवाजा आहे पहिला. तुला काय वाटतं ऐक ना. तुला काय वाटतं बोर्ड का लावला तुझ्यासाठी? फायनली पोचलो वगैरे. सांग तर कशासाठी? फॉरेनर साठी. अच्छा टुरिस्ट साठी. टुरिस्ट चला आता वर एकदम टॉप वरती जाऊया. महादेवाचं मंदिर आहे वरी. लेवर जायची तेच बघायचंय मला. 22वा माल आहे. वरी आहे ना. हा तेच म्हणतोय. चढायला काय नाहीये. हा हे लोक फायनली पोचलो तसंही वरी. आता इथनं विसरून चाललोय मी. इथे एक दरवाजा आहे. इथं आतमध्ये इथनं वरी जायचं. सरक सक्षा ऐकायला माणसं सक्षालाच सांग. सक्षा हायटिंग पण जास्त आहे. इथं नागर भेटले नाही. कुठं आलाय काय बोलतोय. नाही चालत. गँग भाई गँग. गोवापेक्षा कसं वाटतं रिकॉर्ड करायचं. अरे हवा बनवता एक ब्लॉग टाकत आज टाक ना. आज नाही उद्या नाही 2-4 दिवस लागतात एडिट कराय. काहीच नाही कशातच सगळं. अरे नाही टाकीमधलं घेऊन टाकीमधले भारी पाणी असतं मला. युट्यूबवरती बघितलं होतं. टाकीमधले पाणी गार एकदम मस्त. काय हवा चालली. हा पोचलो वगैरे वरी. हा आता काय करू 23% चार्जिंग. फोटो काढायला लागेल ना ते. फोटो काढा 2 मोबाईल 50 पण काढतं त्याच्यातच आम्हाला. सीन काय झालंय. टोपी उडून गेली आता. AMG ची टोपी होती माझी 3000ची. झाली काय हाय उडून गेली. इकडे काय कुठं पाणी. हा येते हे काय पाणी. बोल जायचं का. चला आता डायरेक्ट वरी जातो. महादेवाचं मंदिर दाखवतो. आता टोपी तोडून गेली. आता काय करणार. काही करू शकत नाही. हे बघा मागून आलाय. फोटो साठी कुठे थांबला होता भाई. कुठं इधर से नीचे गए तो ऊपर काय रस्ता आहे. तिथनं वरी जातो डायरेक्ट. महादेवाचं मंदिर दाखवतो डायरेक्ट. आता वर एक दरवाजा आहे ना. महादरवाजा वर एक महादरवाजा आहे ना. चला बघा बनावट याची. चित्र लावत वगैरेचे. चिल
आवड काम आहे. हा वरी महादेवाचं मंदिर आहे आता. हा इथंच जायचं. हे बघ इथं महादेवाचं मंदिर. ब्लॉग प्रॉपर एडिट करून टाकावं लागेल. भाईचा ब्लॉग जाणार आहे मिलियन मध्ये आता. काय माहिती नाच करते घ्यायला लागते. पहिलाच ब्लॉग टाकणार आहे आताशी. बरं ते 1 मिलियन 2 मिलियन. अरे एकच ब्लॉग मध्ये गेला तुझं. हा जाऊ शकते तसं काय नाही. चांदी होऊ शकते. सौभाग्य प्राप्त तेवढं झालं पाहिजे ना आपल्याला. कष्ट करणार हात दुखायला लागला भेंडी फोन पकडू पकडू. हे सगळं वॉइस काढून टाक. कुठलं हे बघा हे बघा. अरे विंचूकडा आहे हा. हे बघा ब्लॉगर. याला सगळं माहिती आहे. तेच मला सांगत होतं की इथून काढ तू. बघितलं मित्राला मित्राची काळजी. अच्छा आता वर जाऊन दाखवतो महादेवाचं मंदिर. हे बघा हे बघा हे बघा. हे महादेवाचं मंदिर. हे बघा कसलं भारी गाणे म्हणते. सगळे ब्लॉगर. सगळ्यांना काय ना काय क्रिएटिव्ह करायचं आहे. सगळे आर्टिस्ट आहेत. हाय आमचं खूप चांगलं आहे. टॅलेंट आहे म्हणजे सगळ्यांकडे टॅलेंट आहे. आता कोणतं टॅलेंट असते कोणाकडे. कोणाला कंटेंट क्रिएटर बनायचं, कोणाला म्युझिक आर्टिस्ट बनायचं आहे, कोणाला शायर बनायचं आहे, कोणाला ढोलताशे वादक बनायचं आहे. शूज गेस काढावं लागतील. बघू बघू. दिसला अरे ते सक्षामुळं बघितलं खाली पकडलेलं. खाली साप पकडलेलं बघितलं. माशेत उठ रे. होय चल 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 पाया पडू. पकडण्याची कशाला. आता पाय पडतो तेव्हा ती महाराजांना पाय पडेल. काय एक हाताने पाय पडावं लागत आहे. मग येते कसं वाटतंय. फिलिंग ढगात. पण रियालिटी वेगळी आहे. रील मध्ये वेगळं दिसत होतं आहे की नाही. यातना वाट लागली. आता बरं वाटते. बरे पोचलोय तर. एक एक दावा रे. टॉर्च मारू बघा. इथं काय चाललंय. पुण्याचं चांगली बायको भेटेल. चाललं का पाणी इकडे दाखव ना. पाणी हळूहळू पाणी दाखव. पाणी पाणी नको घेऊ. नाही पाणीच घेतो. हे झालं का. भरलं का बाटल्या सगळ्या. ओके आलाय. हे काही खाली झाली ना. कॅमेरा यायला आलाय. फ्रेम फ्रेम मध्ये येतो का रे. तिकडे बसला होता. फ्रेम पाणी काढते. फिल्टर करते पाणी. जिवंत आहे. बेडक बेडक नको करू रे. आता इथं जायचं बरी सर्वात बरी
पाणी भरून घेतलंय प्यायली बॉटल. व्हिडिओ कॉल करता घरच्यांनी, घरच्यांना दाखवलं. आता सुरुवात होईल. सक्षम भाऊ थांबलाय, सगळे बरे गेले. हे बघा, दाखव 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 चष्मा पे चष्मा. हे आहे लोहगड. मी तर प्रिफर करतो की तुम्ही बाईकच घेऊन या, पाय पाय तर बिलकुल येऊ नका, आताच सांगतोय. आमच्या गाड्या असलो आम्ही पाय पाय आलोय, विचार करा तुम्ही. पण ठीक आहे, जास्त बोलते पण ठीक आहे, चलता येत ना. आता हे बघा, इथे एक टाकी पाण्याची. तिथे श्रम करून बनवले असतील राव. विचार का सक्षा, तेव्हाच्या काळात हे बनवलंय सगळं. एक तर किल्ला असा ना, किल्ल्यावर तो समोर जरी थांबला असलास ना, तू तिथनं बोललास एकदम हळू आवाजात तरी आवाज जातो. विचार करा बघा. मला ते नाव नाही माहित त्या किल्ल्याचं, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरला असेल. हा तर आमचा ऑलमोस्ट बघा, हा याचा हा. तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. षोडश कोणे रचना असलेल्या या 12 मध्ये पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. 12वेच्या भिंतीवर कोरलेल्या मराठी शिलालेखात शके 1711 इसवी सन 1789 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी 12 बांधून घेतल्याचे नमूद केले आहे. पुढचं चष्मा नाही घातलाय, चष्मा बघ कुठला, चष्मा बघ भेंडी. चष्मा कुठला घातला ते बघ. मी कुठला घातलाय बघ भाऊ, माझा नंबर तर हातात आहे. अरे माझा तुला माहिती ना किती आहे. तुला आखाती काय विशाल, हे बघ विशाल. तू गेलाच नाही का. आत्ताशी घेते, जायचं तिकडं. म्हणून बोलत होतो शूज दे. हो, ग्रीप गेलेल्या बेंच टाकतात. इंग्लिश काढलं का ब्लॉग मध्ये. डिलीट मार आम्ही की नाही, एवढं नाही आले, पडल्यावर आले फक्त ना. तिकडे काय नाही होतं बघा. टोपी उडून गेली. पडला. तेच विचार करतोय मी मगापासून, टोपीचा विचार करतोय. जायचं होतं तिकडून, ह्या रस्त्यातनं जायचं होतं, आलो ह्या रस्त्यातनं. ये ना आतमध्ये, चुकीच्या रस्त्याकडे. सोन्या, गणेश भाऊ, गणेश भाऊ नवीन पाप तिथं एक तिथंच आहे. सक्षम उतरलेले खाली. तेवढे ते वरीच आहेत, अजून फोटो काढतात ह्या रस्त्यात ना. काहीच सपोर्ट नाही आहे तिथंच आहेत वरे, अजून आत्ताशिक निघलेत न पकडायला ना काय, काहीच सपोर्ट नाही इथं. खाली गेलं तर गेलंच. आलं शेवटी, शेवटचा स्टॉप.
शेवट पोचलो फायनल स्टॉपला. आले ते पण आत्ताशी. चैतन जय रस्ता ट्रॅक म्हणल्यावर असंच असतंय. सुंदर सुंदर नजारे. तो वरी चढते, चैत्या वरी चढायला लागलाय. तर तिथनं उडी खाली टाकणार, काय गरज वरी चढायची. केस केस कापावंच लागते. हवा तिथे इतक्या जोरात हवा चालत होती, टोपी उडून गेली. इथं हवा लागेना झाली सर्वात वरी असून. काय बोलाव. काय झालं आता? आता काय झालं? रस्ता आहे ना पुढे, चलत चलत ये की. चलत 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 मगाशी चलता चलताच पडलोय. माझ्या फोनमध्ये चार्जिंग राहिली आता 5%. त्याच्या फोनमध्ये 30%. 30. रस्ता मस्त आहे. तसं तर पावसाच्या टायमिंगलाच या. अजून तुम्हाला जर व्ह्यू चांगला पाहिजे तर. आता नवरात्रीनंतर आम्ही आलो 12 ऑक्टोबरच्या एंडला. आज डेट किती? 20 ऑक्टोबर. नाही 20 नाही 19. हां 19. पुढच्या वेळेस आम्ही माहिती करून सगळं करून येऊ. आता तर आम्ही असं निघलो डायरेक्ट. कारण आमचे एक्झाम आहेत फर्स्ट सेमिस्टरचे. त्याच्यानंतर आम्हाला कुठं जाता येणार नाही. त्यामुळे आम्ही निघलो. नवीन चॅनल आहे, येत राहते ब्लॉग चांगले. जसे तुम्हाला पाहिजे कमेंटमध्ये टाकू शकता तुम्ही. जास्त मस्ती दाखवू नाही शकत, काही घरचे पण बघतात. तरी जेवढं कट करू शकतो तेवढं कट करून टाकेल. मग टोपी उडली बरं झालं, त्याचा ब्लॉग नाही आला. काय करू, टोपी गेले राव. बाकीचे सगळे खाली गेले, सगळे. आम्हीच वर येत फक्त. आता डायरेक्ट खाली उतरल्यावरच दाखवतो. डायरेक्ट कुठेतरी बसलेलो असेल तेव्हाच. आता क्षमता नाही आहे कॅमेरा पकडायची आणि व्हिडिओ काढायची. तो बाय बाय. फोटो काढ. फायनली आलो आम्ही खाली उतरून, इतकी मेहनत करून. दाखवू नको. हा दाखवावं लागेल कसं खातात ते बघा. कंचना बघितलं का? चाट येव युट्यूबर आहे, लाज वाटत नाही. हां किती हो, 1 लाख हो का 1 मिलियन हो, हरकत आहे त्याच राहणार. आपण आपले सोडायचं सोडायचं नाही. माणूसच ना. हा पैसा आला, सबस्क्रायबर वाढले, माणूस मोठा झाला. नाही घमंड वाढतो ना. मला माहिती आहे शाळेमध्ये असं भात चाटून चण खायला. फायनली इथं इंटरेस्ट होते, दाखवली ना मगाशी, पण आता दाखवतो. फायनली उतरलो. उतरताना काय नाही वाटलं, चढताना लय काय वाटलं. हा एवढा हुशार आहे
वरून खाली येताना दाखवायचं असतं थोडं तरी, खाली आल्यावर चालू करतो डायरेक्ट. अरे अंगातच जीव नाहीये. आमच्या तरी होता का? मी कधीपासून काढतोय माहिती का? काय घ्यायचं आता? उतरलंय आता, इथं बघतो खायला काय काय भेटतंय. आणि मग काय ट्रेन पकडून घरी. आता आलोय आता मिसळ खायला. ये आता खातो मग जातो घरी डायरेक्ट स्ट्रेट. भेटू नंतर. सो आता आम्ही आलोय रेल्वे स्टेशनला. नाही अर्धा तास झाला येऊन. अर्धा तास झाला. 6ला ट्रेन होती. आता किती होतात ते? ट्रेन होती. सो इथंच ब्लॉग एंड करतो. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून द्या. मित्रांना शेअर करा आणि भावाला मोठं करा. सो बाय बाय, टाटा.